हेलो, नमस्कार. मैं सेल्फ वीणा सावंत. आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. रोहिणी नक्षत्र आहे. आज 26/8/2024 ही तारीख आहे. 26 म्हटलं तर 2 आणि 6 प्लस केला तर 8 होतं. तसेच हा 8वा महिना 2024 जर तुम्ही प्लस केला तर तेव्हाही तुम्हाला 8 8 8 8 888. आज 9 वर्षाने परत योग आला आहे. जन्माष्टमी तर दरवर्षी होते श्रीकृष्णाची, पण 9 वर्षांनी आलेला हा योग जन्माष्टमीचा आणि रोहिणी नक्षत्र. आज जे तुम्ही काय मागाल ते तुम्हाला 8 गुणाने प्राप्त होणार आहे. श्रीकृष्ण हे देवकीचे 8वे संतान आहे. जरी ते कारागृहामध्ये जन्मले तरी त्याची ऊर्जा अफाट आहे, इन्फिनाइट आहे. वासुदेवाने जेव्हा श्रीकृष्णाला टोपलीत घातले आणि ते यशोदाकडे यमुना नदीतनं निघाले होते, तेव्हा पाऊस इतका होता, धो यमुनेलाही पूर आला होता. पण जसं म्हणतात ना की बुद्धीचा देवता 16 कलहाने भरलेला आहे. आपल्या जीवनाचा श्रीकृष्णाच्या रूपात दिव्यान ऊर्जा अशी कनेक्ट होते. जसा आजचा दिवस अष्टमी 8 गुणाने अधिक तुम्हाला हवे ते मिळून देईल. भक्तीने, श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने आपल्या हृदयाला आपण गोकुळ बनवूया आणि आपल्या शरीराला मथुरा. म्हणून आज दिवसभरात तुम्ही जर आनंदाने मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाचा, या मंत्राचा तुम्ही जप करत राहाल किंवा चांटिंग करत राहाल तर तो नारायण तुम्हाला काही कमी पडू देणार नाही, कारण तो ऐश्वर्याचा स्वामी आहे. तुम्हाला तुमच्या जीवनात धन दौलत, संतान सुख, आरोग्य, प्रेम, रिस्पेक्ट सर्व काही मिळून दे. म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय या आनंदाने श्रीकृष्ण साजरा करूया. श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरा करूया. म्हणूनच तर म्हणतात ईश्वर सत्य है, सत्य सुंदर है, सुंदर शिव है, राधा मोहन शरणम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. धन्यवाद. आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि उद्याची दहीहंडी तुम्ही आनंदाने साजरे करा आणि इतका आनंद मिळवा पॉझिटिव्ह थॉट्सने की ओम नमो भगवते वासुदेवाय च्या नामामध्ये तुम्ही इतके लीन व्हा की तुम्हाला काहीच कमी पडता कामा नये. थँक्यू थँक्यू थँक्यू. माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.